सोसायटीमध्ये रोज ते इतके भाई हसायचं नाही, गेस्ट अलाव नाही, जोरात बोलायचं नाही, पाणी सांडवायचं नाही, लाईट्स बंद करायचे गेल्यानंतर, हे नका करू ते नका करू. पण भाई मग जगायचं कधी? कोणी घर देतं का घर? हॅलो गाईज, तर आजचा दिवस तिसरा आहे आणि आम्ही चाललो फ्लॅट बघायला. 10 दिवसातच फ्लॅट हवं आहे. तर आम्ही 3 दिवसापासून चक्कर मारायला लागलो. चल बघूया. आता काल पण येऊन गेलो, आज पण येऊन गेलो. ते म्हटले आता आम्ही जेवण करत आहे. ठीक आहे, जेवायच्या मदत कोणाचं जाऊ नये. आणि थँक्स टू माझा कलिग, कारण की त्यांनी त्यांची गाडी मला दिलेली आहे आणि त्याच गाडीने आम्ही फिरतोय फ्लॅट बघायला विथ साक्षी. गाडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आम्ही दोघी थँकफुल आहे माझ्या कलिगचे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही खूप टेन्शनमध्ये पण 10 दिवसच बाकी. आता ही कॉलवर कॉल करते बघा. आम्ही तिकडे चालू होतो आज, तर मग फ्लॅट 3rd फ्लोअरला आहे. ॲक्च्युली काल आलं होतं तर 1 BHK आहे म्हटलं. 17,000 रेंट आणि डिपॉझिट 30,000. एवढं भाडं कसं काय राहते काय माहिती. आणि त्यांनी आता दाखवलं तर आम्हाला 1 RK दाखवला आणि त्याच्यातही भाडं बोलला 12,000 आणि डिपॉझिट 25 बोला ना. 25,000. आणि बघू अजून ऑप्शन गमवला आपण. 1 तासात इथं बुक होतात यार म्हणते तो फ्लॅट. आम्ही जर काल केलं असतं तर होऊन झालं असतं. ठीक आहे, जाऊ दे. चला दुसरा पाहिला. हां, निगडीपर्यंत आलो आहे आता. मला मी कशी जाणार ऑफिसला पैदल? मग इकडे कसं जवळपास दादा अवघड जाणार मला. ऑटो लावावं लागेल नाही, ऑटो लावावं लागेल. कसं होणार माझं? एक फ्लॅट आवडलेलं आहे, बघू आता त्याचं कसं होतं. छान आहे तो फ्लॅट. सध्या तरी नाही आहे, उद्या परवापर्यंत खाली होणार. आम्ही का रोज काय पागल आहे का म्हणा इथे बघायला. कॉन्टॅक्ट करतो. इथे 1 तासाला खाली खतम व्हायला लागले फ्लॅट्स. ठीक आहे, तोच बुक करू आपण. चल घ्या, पोरांना फोन करू आता आणि करून घेऊ. आता होतं विचारू का होतं दादाला परत? हां, यालाच बोलायला, यालाच डील करायला लाव. त्या मी त्या दादाला परत. ठीक आहे, चालेल. थँक्यू. ब्रोकर लोकांना कोणीतरी ऑस्कर द्या रे. कोणतं तरी मस्त झकास ऑस्कर द्या. काय त्यांचा कॉन्फिडन्स. मॅडम एकदम प्रीमियम क्वालिटी आहे, एकदम प्रीमियम प्रॉपर्टी आहे. प्रीमियम प्रॉपर्टी म्हणजे दरवाजा उघडला की किचन आणि किचन संपलं की बेडरूम. इतकी प्रीमियम प्रॉपर्टी. त्या फ्लॅटमध्ये तर इतका छोटा बाथरूम की स्वतःला सॉरी म्हणावं असं वाटत होतं दरवाजा बंद केला की. फ्लॅट शोधत आहे मी, लग्नासाठी पोरगा नाही. आणि डिपॉझिट तर विचारूच नका. ते डिपॉझिट ऐकून ना माझं ना BP हाय झाला आहे. मला असं झालं आहे भाई, गावाला प्लॉट गेले का नाही, बिल्डिंग बांधेल मस्त. आणि जर कोणी विचारलं ना मला फ्लॅट मिळाला का, तेव्हा मी त्यांना म्हणते नाही, पण ट्रोमा नक्की मिळाला आहे. पुण्यामध्ये 1 BHK बघायला जा ना तर ओनर इंटरव्ह्यू घेतो, जणू काही नासामध्ये जॉबच लागले आपल्याला. एका सोसायटीमध्ये रोज ते इतके भाई, जसं काही मी कोणती कंपनी जॉईन करायला गेलेले आहे. हसायचं नाही, गेस्ट अलाव नाही, जोरात बोलायचं नाही, पाणी सांडवायचं नाही, लाईट्स बंद करायचे गेल्यानंतर, हे नका करू ते नका करू. पण भाई मग जगायचं कधी? मी फ्लॅट शोधते माझ्यासाठी, ससुराल नाही. काय यार, काय अवघड आहे ना. बघू कसा भेटतं तो फ्लॅट. शोधणं तर चालूच आहे, शोधावं लागेलच. राहायचं आहे म्हटलं पुण्यात तर शोधावं तर लागेलच ना. हॅलो गाईज, आज 4था दिवस फ्लॅट बघायचा. आतापर्यंत कुठे गेलो होतो आपण? शुभारंभ कॉलनीवर. आणि आज आलेले आम्ही सह्याद्री कॉलनीला. आता ते दादा येणार आहे, आम्हाला फ्लॅट दाखवणार आहे. बघू, आज तर फायनलच करणार आहे आम्ही फ्लॅट. ते पैसे लागले जास्त तरी चालेल आता, कारण की इतकी इरिटेट झालेली आहे मी तरी. साक्षीचं माहीत नाही, काल एवढी चिडचिड केली, 4-5 जणांवर चिडचिड केलीच आहे मी. आणि टेन्शन फक्त एकच की फ्लॅट नाही भेटत आहे. आणि आज फायनलच करू फ्लॅट, कारण की दादा 2-3 दाखवणार आहे. त्याच्यासोबत बोलणं झालं की दादा आम्हाला 2-3 दाखव. आणि आमच्या कंडिशन आम्ही सांगून दिलेले आहे की असं पाहिजे, अशा या रेंटमध्ये पाहिजे, या डिपॉझिटमध्ये दे. तर आता बघू कसे फ्लॅट्स दाखवते तर दादा.
चला लेट बघ. साक्षी काय विचार करते? की आज भेटायला पाहिजे. भेटू आज दी एंड करणार आहे आम्ही. दी एंड फायनल दी एंड. आणि नेक्स्ट ब्लॉग आम्ही आमच्या नवीन फ्लॅट किंवा नवीन 1 RK मध्येच तुमच्यासोबत शिफ्टिंगचा ब्लॉग राहणार आहे आपला नंतर आता. कारण की हे फ्रस्ट्रेशनचा ब्लॉग होता नाही का? फ्रस्ट्रेशन खूप जास्त फ्रस्ट्रेट होऊन ब्लॉग बनवले आम्ही आज. चला आता दादाची वेट करतोय, 5 मिनिटात येतो म्हणला. दादा आला की फ्लॅट बुक. तर समोर काका आहेत आणि मी पूनम ताईच्या मागे आहे. मी तिला हेच सांगते की भाई हळू घे, आज खूप पाऊस पडलेला आहे. आणि चला आता काका भेटल्या पण. गीझर आहे आतमध्ये. हो हो. गॅलरी पण मोठी आहे. इकडे या. हे काका पूर्ण रस्ता दाखवत आहे कोणत्या इकडनं आम्हाला इझी जाईल बिजली नगर. कारण की आमच्या साक्षीबाईची गाडी येते तिथं ऑफिसची. काका बिचारा नुसतं फिरायला लागला आमच्याजवळ. त्याचा टाईम वेस्ट बी गमवला आम्ही. जवळपास 1 तास झाला असेल. जवळपास 1 तास झाला आहे आमच्यासोबत फिरते विचारते. तर ठीक आहे, चांगले लोक आहे यार, असे खूप कमी भेटतात. अशा प्रकारे आमचा आजचा दिवस सफल झालेला आहे. आम्ही जे डिसाईड केलं होतं ते झालं. फायनली आम्हाला फ्लॅट भेटलेला आहे आणि आम्ही तिथं शिफ्ट लवकरात लवकर होण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे लवकरात नाही, 1 तारखेलाच होणार आहे. ऑब्व्हियसली इथून सुटणार तिथं जाणार. साक्षी याच्यावर दोन शब्द असं वाटत आहे. आता साक्षी शब्द झालेली आहे. आणि आता साक्षी या खुशीमध्ये काहीतरी बनवणार आहे. काय बनवणार आहे साक्षी? दीड बनवणार आहे. तुमच्याकडे काय म्हणून माहिती नाही मला. पण आमच्या इकडे दीडच बनतात. आम्ही विदर्भकर. तर अशा प्रकारे आमचा मस्त दिवस गेलेला आहे आणि मला खूप छान वाटतं आहे की फायनली आम्हाला आमचा फ्लॅट भेटलेला आहे. सो भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय.